नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 22 ऑगस्ट 2025। पाहूया टॉप 10 घडामोडी। लक्ष्मण हाके यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे। या व्हायरल व्हिडिओमध्ये लक्ष्मण हाके यांनी माळी समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा दावा केला जात आहे। या व्हिडिओमुळे मोठा वाद निर्माण झाला असून अनेक माळी संघटनांनी लक्ष्मण हाके यांनी केलेल्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे। काय आहे माळ्यांचं दुखणं एक आहे, ओबीसींचं नेतृत्व माळ्यांकडून धनगरांकडे चाललं आहे, हे त्यांच्या पोटात दुखतंय, असं वक्तव्य या व्हायरल व्हिडिओमध्ये लक्ष्मण हाके करत असल्याचं पाहायला मिळतंय। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना देखील पुढील महिन्याचा पगार गणेश उत्सवापूर्वीच मिळावा यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आदेश दिल्याची मोठी माहिती समोर येत आहे। आजच्या आज वित्त मंत्रालयाकडे कर्मचारी पगाराची फाईल सादर करण्याचे आदेश देखील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत। यासोबतच वित्त विभागात देखील बोलणी करून एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा निधी 1 ते 2 दिवसात हस्तांतरित करण्यासंदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विनंती केली आहे। मुंबईतील सर्वात श्रीमंत जीएसबी सेवा मंडळ भव्य दिव्य असं गणपती मंडप उभारतं। यासह भाविकांच्या सोयीसाठी देखील विविध उपाययोजना मंडळाकडून राबविल्या जातात। त्याचप्रमाणे यंदाही भाविकांची काळजी या मंडळाकडून घेण्यात आली आहे। यावर्षी जीएसबी सेवा मंडळाने तब्बल 474 कोटींचा विमा उतरवला आहे। यासह भाविकांचाही विमा या मंडळाकडून काढण्यात आला आहे। इतकंच नाही तर भाविकांना एसी मध्ये दर्शन मिळणार असून गर्दीचं नियंत्रण करण्यासाठी स्वतंत्र एजन्सीची नेमणूक करण्यात आली आहे। सुप्रीम कोर्टाने आज भटक्या कुत्र्यांबद्दलच्या एका महत्त्वाच्या निर्णयात म्हटलं आहे की भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवलं जाणार नाही, परंतु आक्रमक आणि हिंसक कुत्र्यांना सोडले जाणार नाही आणि त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले जाईल। सुप्रीम कोर्टाने 11 ऑगस्टच्या आपल्या आदेशात सुधारणा करत मोठा निर्णय घेतला आहे। पकडलेल्या भटक्या कुत्र्यांचे निर्जंतुकीकरण केलं जाईल, त्यांना रेबीज विरोधी लस दिली जाईल आणि नंतर त्या कुत्र्यांना ज्या ठिकाणी पकडलं गेलं त्याच ठिकाणी सोडलं जाईल। शिवाय त्यांच्या जेवणाची व्यवस्था वेगळी केली जाईल, त्यांना सार्वजनिक ठिकाणी जेवण देता येणार नाही। आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांना शेतकरी कर्जमाफीबद्दल विचारण्यात आलं, त्यावर त्यांनी उत्तर दिलं। आता लाडकी बहीण योजना आणि वीज माफीवर काम सुरू आहे। कर्जमाफी आमच्या जाहीरनाम्यात होती, योग्य वेळ आल्यावर कर्जमाफीचा निर्णय घेऊ, असं अजित पवार म्हणाले। योग्य वेळ कधी येणार असा प्रश्न पत्रकारांनी विचारला, त्यावर योग्य वेळ आल्यावर ते आम्ही सांगू ना, असं उत्तर अजित पवारांनी दिलं। आमच्या जाहीरनाम्यात होतं, एकंदरीत राज्यकारभार करताना सर्व गोष्टींचा विचार करून पुढे पावलं उचलावी लागतात। आमच्या मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना मी सांगितलंय, योग्य वेळ आल्यावर निर्णय घेऊ। देवेंद्र फडणवीस यांनी मला विनंती केली की राधाकृष्णन यांना पाठिंबा द्यावा। मी त्यांना सांगितलं की ते आमच्या विचाराचे नाहीत, आम्ही त्यांना पाठिंबा देऊ शकत नाही। आम्ही आमचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांचा अर्ज दाखल केला आहे। सीपी राधाकृष्णन हे झारखंडचे राज्यपाल असताना झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना अटक झाली होती, असं यावेळी शरद पवार यांनी म्हटलं आहे। दरम्यान यापुढे बोलताना शरद पवार यांनी असंही म्हटलं की उपराष्ट्रपती पदासाठी आमच्याकडे मतं कमी आहेत, मात्र आम्हाला त्याची चिंता नाही, असंही यावेळी शरद पवार म्हणाले। अजिंक्य रहाणेने रणजी स्पर्धेआधी मुंबईचं कर्णधार पद सोडल्याची मोठी माहिती समोर आली आहे। तर आता नव्या खांद्यावर नेतृत्वाची जबाबदारी देण्याची ही योग्य वेळ असल्याचेही भावुक वक्तव्य अजिंक्य रहाणेकडून करण्यात आलं आहे। दरम्यान अजिंक्य रहाणेने रणजी स्पर्धेआधी मुंबईचं कर्णधार पद सोडण्याचा निर्णय जरी घेतला असला तरी मात्र तो फलंदाज म्हणून संघात कायम राहणार आहे। भारतीय फलंदाज अजिंक्य रहाणेने गुरुवारी आगामी रणजी ट्रॉफी हंगामापूर्वी मुंबईच्या कर्णधार पदाचा राजीनामा दिला। हा निर्णय घेताना तो म्हणाला, नवीन कर्णधार तयार करण्याची ही योग्य वेळ आहे। ऑनलाईन गेमिंग बाबत विधेयक मंजूर होताच अनेक गेम्सने रिअल मनी गेम्स थांबवण्यात आले आहेत। याच दरम्यान ऑनलाईन गेमिंग विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर ड्रीम11 मध्ये आता पैसे लावून कॉन्टेस्ट खेळता येणार नाहीये। ऑनलाईन गेम्स प्रचार आणि नियमन विधेयक 2025 नुसार ड्रीम11 ने आपल्या युजर्सना सूचना जारी केल्या आहेत।
राष्ट्रवादीचे नाशिकमधून 7 आमदार निवडून आले असल्याने पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडेच असावं अशी आग्रही भूमिका छगन भुजबळ यांनी मांडली होती। मात्र याला शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी स्पष्ट विरोध दर्शवला आहे। कांदेंनी भुजबळांच्या दाव्याला प्रत्युत्तर देताना म्हटलं आहे की राष्ट्रवादीचे 7 आमदार जरूर आहेत, परंतु त्यांचा पाठिंबा भुजबळांना आहे असं नाही। तसेच नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी छगन भुजबळ यांच्या नावाला मी ठाम विरोध करतो असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय। आम्ही मागील काही काळात चांगलं काम करतोय। मागील 3 दशकात चांगल्या पद्धतीनं काम करत आहोत। वेगवेगळ्या भाषा आणि परिसरातून आपण सर्व येतो आणि आपला संवाद होतोय। मागील 2 दिवसात आपण IC कमिटी संदर्भात कसे काम करायचे याचे प्रशिक्षण घेतोय। महिलांच्या मानसिक आरोग्यासंदर्भात आपल्याला काम करायचं आहे। जनसुनावणीद्वारे महिलांना आम्ही प्रश्न सोडवण्यासाठी मदत करतोय असे म्हणत रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या कामाची माहिती दिली।